खरं तर काल एका सदग्रस्ताने अजब गजब प्रश्न विचारला आणि तो प्रश्न असा की महाराज, या मोबाईलवाल्यांनी मोबाईलमध्ये ब्लॉक नावाचा ऑप्शनच का शोधलाय? त्यांना म्हटलं की मोबाईलवाल्यांनी सर्च केलं असणार की माणसाला हिशोबाची गरज लागते, कॅल्क्युलेटर असावं, माणसाला ॲड्रेस शोधण्याची गरज लागते, पत्ता शोधण्याची गरज लागते, लोकेशन असावं, माणसाला तारीख बघावी लागते, कॅलेंडर असावं. अशा सगळ्या गोष्टी सर्च करत असताना अचानक त्यांच्या लक्षात आलं असेल की माणसाला एकमेकाविषयी राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार आहे, एकमेकाविषयी काहीतरी अकस असतो, दुश्मनी असते. म्हणून हे ब्लॉकेज ठेवून माणूस स्वस्त झोपू शकत नाही. तो स्वस्त झोपण्यासाठी ब्लॉक नावाचं ऑप्शन शोधलं. हे मोबाईलवाल्यांनी केलं, पण 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी हे जे माणसाच्या मनामध्ये असणारं जे तिरस्काराचं आकस असणारं जे अहंकाराचं ब्लॉकेज आहे, हे ब्लॉकेजच काढण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानाच्या द्वारे केला. पसायदानामध्ये माऊली म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. काय म्हटलं माऊलींनी? भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. जीवाला जीव देणारी मैत्री आपल्यामध्ये घडू द्या. आणि जर अशी घडली तर 100% तुमच्या मनामध्ये कसलाच ब्लॉकेज नसणार आहे. आणि ब्लॉकेज नसला तर मोबाईलमध्ये ब्लॉक नावाचा ऑप्शन शोधण्याची पाळीच आमच्यावर येणार नाही. धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.